Hello students, good morning and welcome to the lecture of 10th standard science part 2 first lesson heredity and evaluation. Today in this lecture we are going to see the new concept, that is the speciation. What is speciation? See here, formation of new species of plants and animals is the effect of evaluation. Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural reproduction. पहा, स्पेसिएशनला जाती उद्भव असंही म्हटलं जातं. प्राणी आणि वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा एक उत्क्रांतीचा परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असं म्हटलं जातं. All of you have to understand the definition of species. Okay, what is species? Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural reproduction. The next concept is that each species grows in specific geographical conditions. Their food, habitat, reproductive ability and period is different. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. पहा की बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रजाती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये वाढतात आणि मग त्यांची वाढ होत असताना त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात. जसं की त्यांचा आहार, विहार, त्यांची फलन क्षमता, समागम काळ हा जो आहे तो भिन्न असतो. त्यामुळेच त्या जातीची वैशिष्ट्ये जी आहेत ती टिकून राहतात. परंतु एका जातीपासून दुसरी जात निर्माण होण्यासाठी जनुकीय बदल म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन जे आहे ते रिस्पॉन्सिबल आहे. त्याचबरोबर आणखीन काही घटक जे आहेत ते या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहेत. कोणते आहेत ते पाहूयात. एक आहे तो म्हणजे जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. Besides, geographical and reproductive changes are also responsible. Similarly, geographical or reproductive isolation also leads to speciation. 3 points important here. First one is the genetic variation, second one is geographical and reproductive changes, and third one is geographical and reproductive isolation leads to speciation. Understand? Now the new concept we are going to see, that is the human evaluation. ह्युमन इव्हॅल्युएशन म्हणजेच काय? मानवी उत्क्रांती. तुम्हा सर्वांना मानवाची उत्क्रांती कशी झाली असेल याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडतं, हो ना? मग आता ह्युमन्स कसे इव्हॉल्व्ह झाले असतील. आपण नेहमी म्हणतो की आपले पूर्वज कोण होते? माकड होते, हो ना? आपल्याला आधी शेपटी होती, परंतु आता ती शेपटी नाहीशी झालेली आहे. परंतु ती शेपटी ज्या जागेवर होती ते माकड हाड जे आहे ते मात्र अजूनही आपल्यामध्ये आहे. म्हणजेच याचाच अर्थ आपले पूर्वज जे आहे ते माकड होते हे आपल्याला या एव्हिडन्सेस वरून लक्षात येतं. ओके नाही? मग आता ह्युमन इव्हॅल्युएशन ही प्रोसेस जी आहे ती डिटेल मध्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे हॅज बीन सेड टू बी फॉर्म फ्रॉम व्हेरी सिंपल unicellular organism due to evaluation. In this evaluation, origin of human evaluation can be shown as per the picture. मग आता मानवाची उत्क्रांती कशी झाली असेल हे आपल्याला ह्या पिक्चर मधून पाहायला मिळतं. पहा, पहिले जे ॲनिमल्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं? एन्शियंट ॲनिमल्स लाईक लेम्युर्स. ठीक आहे, त्यांना शेपटी होती पहा. त्यानंतर इजिप्टोपिथेकस, त्यांचे हात किती लांब होते लक्षात घ्या, वाकून चालत होते. नंतर मात्र त्यांनी त्यांच्या हातांचा वापर जो आहे तो सुरू केला. त्यांचे हे जी लुंबार बोन्स म्हणजे कमरेचे हाड जे आहे त्याची डेव्हलपमेंट होऊ लागली. त्यांच्या चेहऱ्यामध्ये कसा बदल होत गेलेला आहे ते तुमच्या लक्षात येईल पहा. त्यांचा मेंदू जो आहे तो मेंदू काय होत होता? त्याची वाढ होत होती. ड्रायोपिथेकस, देन रामापिथेकस, ऑस्ट्रेलोपिथेकस, स्किल ह्युमन, मॅन विथ इरेक्ट पोश्चर, ताठ चालणारा मानव असं आपण त्याला म्हणू शकतो. निअँडरथल मॅन, अँड द लास्ट वन इज द क्रो-मॅग्नन मॅन किंवा क्रो-मॅग्नन माणूस आपण त्याला म्हणतो. पुढे पहा. लास्ट डायनासोर्स डिसअपियर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स अगो. शेवटचे जे
डायनासोर सारखे प्राणी, डायनासोर प्राणी जे आहे ते कधी नष्ट झाले? 7 करोड इयर्स अगो. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. म्हणजे आताच्या आधुनिक लेम्युर प्रमाणे दिसणारे हे जे काही monkey-like animals जे आहेत ते त्यावेळेस प्रेझेंट होते. Tail of these monkey-like animals of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. They developed due to enlargement in brain. त्यांची शेपटी नाहीशी झाली, त्यांच्या मेंदूचा विकास सुद्धा होत गेला. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. त्यांच्या हातांचा विकास झालेला आहे, त्याचबरोबर ape-like animals जे आहेत ते त्यांच्यापासून इव्हॉल्व झाले. Meanwhile, these ape-like animals reached the South and Northeast Asia. मग यातले काही जे ape-like animals आहेत ते कुठे गेलेले आहेत? साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया. The geographical condition, how it is responsible for evolution, we see here, and finally evolved into gibbon and orangutan. त्यांचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? गिबन आणि orangutan मध्ये. Remaining ape-like animals stayed in Africa and from then. आणि जे आफ्रिकेमध्येच राहिलेले आहेत त्यांच्यापासून पुढे गोरिला अँड चिंपांझी हे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांची निर्मिती झालेली आहे अबाउट 2.5 करोड इयर्स अगो. Evolution of some of the 2 crore year old species of apes seems to be occurred in different way. त्यातीलच काही एपची जी काही उत्क्रांती जी आहे किंवा प्रगती जी आहे ती वेगळ्याच दिशेने झालेली आपल्याला पाहायला मिळते. ती कशी आहे पहा. They had to use their hands more for eating food and other work. त्यांनी त्यांच्या हातांचा वापर सुरू केला. Those apes started to live on land as the forest started to decline due to dry environment. मग कोरड्या हवामानामुळे जंगले जे आहे ती नाहीशी होऊ लागली किंवा कमी होऊ लागली. मग अशा वेळेस हे एप जे आहे ते खाण्याच्या शोधासाठी किंवा अन्न शोधासाठी ते झाडावरून जमिनीवर येऊ लागले किंवा जमिनीवर आले ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. ओके, पुढे पहा. Their lumbar bones developed in such a way that they started to stand in erect posture in grasslands. त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास झाला आणि गवताळ प्रदेशामध्ये ते ताठ उभे राहू लागले. And thereby their hands become available for use any time. आणि मग त्यांना त्यांच्या हातांचा वापर जो आहे तो करता येऊ लागला. मोठ्या प्रमाणावर मग त्या हातांचा उपयोग जो आहे तो करू लागले. These first human-like animals with erect posture. मासा ताठ चालणारा जो मानव सदृश प्राणी आहे त्याची नोंद जी आहे ती नोंद झालेली आहे about 2 crore years ago, which were using their hands, have evolved about 2 crore years ago. First record of human-like animal is with us in the form of पहा first human-like animals Ramapithecus ape from East Africa. फर्स्ट ह्युमन लाइक एनिमल जो आहे तो कोण आहे? Ramapithecus ape from East Africa. Afterward, this ape grown up in size and became more intelligent. त्याचा आकार वाढला, तो जास्त हुशार झाला. It becomes more intelligent. पुढे पहा. And thus the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. The morphology of these human-like animals started to appear like to be the member of the genus Homo. त्याच्या शरीर रचनेमध्ये बदल झाला आणि जवळजवळ 20 लाख वर्षापूर्वी जो हा माणूस आहे हा स्किल्ड ह्युमन म्हणून ओळखला गेलाय. And the skilled human developed about 20 lakh years ago. About 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved. किती वर्षापूर्वी? 15 लाख वर्षापूर्वी इरेक्ट पोस्चर असणारा हा जो ह्युमन आहे तो इव्हॉल्व झाला. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनेंट. त्याचा वावर जो आहे तो चायना आणि इंडोनेशियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इव्हॅल्युएशन ऑफ अपराइट मॅन continued in the direction of its developing its brain for the period of about 1 lakh years, and meanwhile it discovered the fire. आणि मग नंतर या मानवाच्या मेंदूचा विकास होत गेला, त्याने अग्नीचा शोध लावला.
अग्नीचा शोध हा उत्क्रांतीतील अतिशय महत्वाचा असा शोध मानला जातो. ब्रेन ऑफ 50,000 years old man had been sufficiently evolved to the extent, आणि मग ह्या मानवाचा जो काही ब्रेन आहे तो एका विशिष्ट पद्धतीने त्याची वाढ जी आहे किंवा त्याचा विकास जो आहे तो झालेला होता, that it could be considered as the member of class wise man, that is the homo sapiens. म्हणजे homo sapiens या गटापर्यंतचा जो काही माणूस आहे तिथपर्यंतचा विकास जो आहे त्याचा तो झालेला होता, ज्याला होमो सेपियन्स असं म्हटलं जातं. निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. कोण आहे निअँडरथल मॅन, यालाच काय म्हटलं जातं, वाईज मॅन. फर्स्ट, इट इज अ फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. लक्षात ठेवा, मानव सदृश्य प्राणी पहिला जो आहे त्याचं नाव आहे रामापिथेकस आणि वाईज मॅन जो आहे तो कोण आहे, निअँडरथल मॅन आहे. The Cro-Magnon man evolved about 50,000 years ago, and afterwards, this evolution had been faster than the earlier. About 10,000 years ago, wise man started to practice the agriculture. It started to rear the cattle herds and establish the cities. Cultural development took place. Art of living was invented about 5,000 years ago, and thus the history had been started. म्हणजे इतिहासाचा शोध जो आहे तो लागलेला आहे जेव्हा लिहिण्याची कला विकसित झालेली तेव्हा. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती बसवल्या आणि मग पुढे संस्कृतीचा विकास झाला. 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाला सुरुवात झालेली आहे. पुढे सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला. An industrial society was established about 200 years ago, and now we have reached at this stage. आणि आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत. तरीही अजून आपण मानव वंशाच्या मुळांचा तपशिलांचा शोध मात्र घेतच आहोत. आपले काही प्रश्न जे आहेत ते अजूनही अनुत्तरितच आहेत आणि त्यासाठी मानवाचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न नक्कीच होत आहे किंवा तो करत आहे. ठीक आहे, धन्यवाद.